नमस्कार शेतकरी बंधूंनो, ह्युमिक ॲसिड, फुलविक ॲसिड, सीवीड आणि अमिनो ॲसिड हे जे कार्बोनिक तत्व आहे, ह्या कार्बोनिक तत्वाची पॉवर कशी वाढवावी? मित्रांनो, बरेच शेतकरी ह्युमिक ॲसिड, अमिनो ॲसिड, फुलविक ॲसिड किंवा सीवीड पावडर स्वरूपात यांचा वापर करत असतात. एकरी 500 ग्रॅम ते 1 किलोचा वापर करत असतात. ह्युमिक ॲसिडच्या सोल्युबिलिटीला काही ठिकाणी प्रॉब्लेम येतो, त्यासाठी काही जण पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकून त्याचं लिक्विड बनवत असतात आणि ते सोडत असतात. पण मित्रांनो, तुम्हाला हे जे कार्बोनिक तत्व, या कार्बोनिक तत्वाची जर पॉवर वाढवायची असेल, त्यांचे जर रिझल्ट चांगले घ्यायचे असतील, तर मी जे सांगणार आहे त्या पद्धतीने कॉम्बिनेशन करायचं आहे. 5 लिटर गोमूत्र घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 किलो गूळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे काही ह्युमिक, फुलविक किंवा सीवीड वापरणार आहे ते 500 ग्रॅम ते 1 किलो फुलविक ॲसिड रात्रभर त्यामध्ये भिजत घालायचं आहे. रात्रभर भिजल्यामुळे आपण गोमूत्रात भिजवतो आहे. गोमूत्र हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. गोमूत्रामध्ये युरिया, युरिक ॲसिड, केरेटिन आणि 5100 प्रकारचे इलेमेंट्स आहे. जेवढे ॲलोपॅथीमध्ये मेडिसिन आहे तेवढे गोमूत्र आहे. जेवढे ॲलोपॅथीमध्ये मेडिसिन नाहीत तेवढे गोमूत्रामध्ये. म्हणून ज्यावेळेस तुम्ही हे कार्बोनिक तत्व गोमूत्र आणि गुळामध्ये रात्रभर भिजत घालतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात, त्यावेळेस ह्या पावडरच्या सगळ्यात महत्त्वाचं सोल्युबिलिटीचा प्रॉब्लेम येत नाही. दुसरी गोष्ट, हे जी पावडर आपण वापरतो, एक कार्बनिक तत्व वापरतो, या कार्बनिक तत्वाची ताकद वाढते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला कुठलंही कार्बनिक तत्व, मग ते ह्युमिक ॲसिड असो, फुलविक ॲसिड असो किंवा सीवीड असो, यांचा आपल्या शेतात वापर करायचा असेल तर त्याला आदल्या दिवशी रात्री गोमूत्र आणि गुळामध्ये भिजत घालायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते गाळून आपल्याला ठिबकने सोडायचं आहे. ओके, धन्यवाद.